शहरामध्ये जीबीएस सिंड्रोमचे पेशंट्स वाढत आहेत आणि या वाढलेल्या पेशंट्समुळे गेल्या आठवड्याभरामध्ये बऱ्याच ठिकाणी पेपरमध्ये आणि त्याच्यामध्ये बरंचसं संभ्रमाचं वातावरण आहे, थोडंसं भीतीचं वातावरण आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरोग्यमंत्री म्हणून आज या ठिकाणी मी स्वतः भेट दिली आणि या भेटीनंतर आज आयुक्त कार्यालयामध्ये सन्मान्य आयुक्त महोदय पुणे आयुक्त, पुणे कमिशनर साहेब, सन्मान्य जिल्हाधिकारी पुणे आणि सन्मान्य आमचे आयुक्त पुणे शहर, आयुक्त पिंपरी चिंचवड शहर आणि CEO सन्मान्य पुणे जिल्हा परिषद, आमचे डायरेक्टर आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर, अशा सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी या संपूर्ण विषयाची आज आम्ही सगळ्यांनी माहिती घेतली, आढावा घेतला. आणि या आढावा बैठकीनंतर किंवा प्रत्यक्ष पाहणीनंतर काही विषय जे आपल्या सर्वांच्या समोर मांडला आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. खरं म्हणजे या GB सिंड्रोमचा हा जो काही एकूण आजार आहे, हा आजार यापूर्वीसुद्धा अनेक ठिकाणी असे पेशंट्स आढळले. बऱ्याच वेळेला दुर्दैवानं विशेषतः कोरोनानंतर प्रत्येक आजाराला की आपल्या सर्वांना एक भीती वाटते की हा काहीतरी वेगळा हा काहीतरी वेगळा आजार आहे की ज्याच्यामुळं आपण सगळेजण पुढं आणखीन पॅनिक होऊ. पण असं नाही आहे. GB सिंड्रोम हा पहिल्यापासून सगळीकडेच याचे पेशंट्स आढळतात. हे पेशंट्स दुरुस्त होत आहेत आणि या पेशंट्स दुरुस्त होत असताना याच्यामध्ये डेथ होत नाही अशी आत्तापर्यंतची हिस्ट्री. फक्त पेशंटला थोडा त्रास होतो आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जातो. आज आम्ही ज्यावेळेला प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी विशेषतः पुण्यामध्ये ज्या काही खडकवासला, किरकिटवाडी, नांदेड गाव, नांदेड सिटी, धायरी, आंबेगाव या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या या 101 रुग्ण जे आतापर्यंत आपल्याला आढळले, त्या 101 रुग्णांच्या पैकी 80% रुग्ण हे या परिसरातले आणि हे 80% रुग्ण हे याच परिसरातले असल्यामुळे याबद्दल पुणे महानगरपालिकेनं थोडीशी उपाययोजना करणं आवश्यक होतं आणि त्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं पुणे महानगरपालिका सुद्धा काम करते. विशेषतः पुणे महानगरपालिकेने इथं या ठिकाणी 15 खाटांचा अतिदक्षता विभाग या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याचबरोबर या आजाराच्यासाठी जे काही आपल्याकडं 1 लाख रुपयाची आर्थिक मदत होती, त्याच्याऐवजी गरीब शहरी या वैद्यकीय सहाय्य योजनेमध्ये त्यांनी 2 लाख रुपये देण्याची मागणी कालच घोषणा करण्यात आली. पुणे महानगरपालिकेनं आवश्यकतेनुसार या ठिकाणी इंजेक्शन सुद्धा 200 इंजेक्शनची उपलब्धता केली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कुठलीही समस्या येऊ नये म्हणून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या सगळ्यांच्या बरोबर या ठिकाणी प्रायव्हेट जे काही प्रॅक्टिस करणारे सर्व हॉस्पिटल आहेत त्यांच्याबरोबरची सुद्धा बैठक ठेवली. अतिरिक्त त्यांनी दर आकारू नये याच्याबद्दलच्या सूचना सुद्धा जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये होतं तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिल्या. या सगळ्या सूचनांच्या नंतर पुणे महानगरपालिकेनं 65,000 व्यक्तींचं सर्वेक्षण सुद्धा केलं आणि या सगळ्या सर्वेक्षणामध्ये 180 नमुने घेतलेले आहेत. FDA मार्फत सुद्धा याची तपासणी केलेली आहे. या सगळ्या गोष्टींच्या नंतर आणखीन एक गोष्ट लक्षात येते की त्या विहिरीवरचं एकूण जे काही पाणी आहे त्या विहिरीमध्ये ज्या पद्धतीने विहिरीवरचं प्रदूषण सुद्धा असू शकते म्हणून विहिरीवर आच्छादन घालण्याबद्दलचा सुद्धा निर्णय घेतलेला. थोडक्यात या विहिरीवरच्या आच्छादनाबरोबर 12 लिकेजेस द्यायची पाणी पुरवठ्याची ती सुद्धा दुरुस्त करण्याबद्दल तात्काळ कारवाई करून त्याचं प्रत्यक्ष काम सुरू करण्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने हे सगळं काम सुरू होईल. ड्रेनेज लाईन जी आहे त्या ड्रेनेज लाईनमध्ये 1 बदलणं आणि 5 ठिकाणी दुरुस्ती करणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. तात्काळ याच्याबद्दलची सुधारणा करण्याबद्दल आम्ही सर्वांनी सूचना दिल्या आणि सन्मान्य आयुक्त महोदय त्या पद्धतीने काम अतिशय गतीने करता येईल. आता प्रस्तावित WTP प्लॅन जो वडगावला आहे तो सुद्धा WTP प्लॅन सुद्धा अतिशय गतीने सुरू करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जातो. या सगळ्या गोष्टींच्या बरोबर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणखी एक विनंती करायची की GB सिंड्रोम हा जो काय आजार आहे तो बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेल्या आजारांचा परिणाम म्हणून होणारा ॲटोइम्युन अशा प्रकारचा आजार. आता सदर इन्फेक्शनमध्ये निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज शरीरातील नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात व त्यामुळे नर्वस सिस्टीमशी संबंधित लक्षणं दिसून येतात. हा आजार उपचारानं बरा होऊ शकतोय. उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून 2 लाखापर्यंत खर्च करण्याबद्दल यापूर्वीच अनेक महाराष्ट्रातले जे काही पेशंट असल्यामुळे आपण सगळ्यांनी तरतूद केली. सध्या पुणे परिसरामध्ये साधारणतः 111 संशयित रुग्ण आहेत. शहराच्या काही भागामध्ये विशेषतः त्या मगाशी जी गावं सांगितली त्या परिसरामध्ये नांदेड गाव आणि नांदेड गावाच्या परिसरामध्ये शहराच्या काही भागामध्ये दूषित पाण्याचे पोटाचे आजार त्यानंतर काही रुग्णांना GB सिंड्रोमचं लक्षण दिसून आलं. महानगरपालिकेकडून सदर सर्व भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची
ज्या ज्या भागात रुग्ण आढळले अशा सर्व भागामध्ये नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याबद्दल सर्व सूचना महानगरपालिकेला दिल्या आहेत. महानगरपालिकेला जरी आपण हे सूचना दिल्या असल्या तरी सुद्धा महाराष्ट्राचा आरोग्य मंत्री म्हणून मी आपल्या माध्यमातून संपूर्ण शहराला असले तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा विनंती केली की बऱ्याचशा आजारांचं मूळ हे पाणी असतं आणि असं पाणी उकळून पिणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पाणी उकळून पिणं तर याचा बराचसा अंश सर्वच आजारांचा अंश सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप फायदेशीर होणार आहे. त्यासाठी सुद्धा सर्वच नागरिकांनी या गोष्टीची निश्चितपणे अंमलबजावणी करावी अशी आरोग्य विभागाच्या वतीने आपण सर्वजण विनंती करूया. नागरिकांच्या वतीने विनाकारण थोडासा संभ्रम तयार होतो आणि या संभ्रमामुळे सुद्धा माणसं आणखी थोडीशी घाबरतात. अशी घाबरण्याची कुठलीही गरज नाही. मी स्वतः ससून रुग्णालयात आता आम्ही गेलो, मंगेश्वर हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो आणि त्या दोन्ही तिन्ही ठिकाणी बघितलेल्या पेशंटच्या एकूण संख्येनंतर असं लक्षात येते की त्यातले बरेचसे पेशंट्स आज बरेचसे पेशंट्स किंवा याच्यापूर्वी सुद्धा हे झाले डिस्चार्ज झाले. आता पेशंट डिस्चार्ज होण्याचं प्रमाण चांगलं आहे. एक दुर्दैवानं जो पेशंट दगावला तो इथं दगावलेला नाही पण तरी सुद्धा तो इथं हस्तगत होता. त्यामुळे जबाबदारी टाळण्यापेक्षा नागरिकांची काळजी घेणं हे आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे इथून पुढे हे पेशंट्स वाढणार नाही याच्याबद्दल अतिशय दक्षतेने आपली सर्व यंत्रणा काम करते. त्यातली एक दुसरी आणखी विनंती आपल्या माध्यमातून यासाठी की आज जे पेशंट्स एकूण आढळले 111 त्यापैकी एक पेशंट 7 आहे. म्हणजे पेशंटची संख्या वाढत नाही. उलट त्या विहिरीच्या परिसरामध्ये जे काही 5 स्पॉट आपण आयडेंटिफाय केले तिथंच पेशंट्स जास्त आहेत. एखाद्या पाण्याच्या प्रदूषणामुळे किंवा एखाद्या सॅनिटेशनच्या प्रश्नामुळे सुद्धा हे अशा पद्धतीचं प्रदूषण होऊ शकतं. त्यामुळे साहजिकच त्याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर निश्चितपणे या सगळ्या आजाराचं संपूर्णतः उच्चाटन होण्यामध्ये आणि पुणे महानगरपालिकेच्या या परिसरातलं संपूर्ण काम अत्यंत व्यवस्थितपणे होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. माझी आपल्या सगळ्यांना आणि आपल्या मार्फत सर्व पुणे शहरातल्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे की या आजारामध्ये विशेषतः जो एक बेल्ट आहे की ज्या बेल्टच्या परिसरामध्ये 80 पेशंट आपल्याला आढळले दिसत आहेत ते पेशंट सुधारत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने. त्यातले बरेचसे लोक रिकव्हर झाले तरी डिस्चार्ज करून घरी गेले आहेत. आज आम्ही सगळ्यांशी बोललो, सगळ्यांशी गप्पा मारल्या. पेशंट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे असं काही नाही एखादा दुर्दैवानं ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते नेहमी सगळ्याच आजारामध्ये ते आपण सगळे अनुभवतो की प्रतिकारशक्ती कमी असल्यानंतर पटदिशी त्या पेशंटला सगळ्या वेंटीवर जावं लागतं. एवढा एकच जर त्या संदर्भ सोडला तर बाकी सगळे पेशंट्स दुरुस्त होत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या सर्व नागरिकांनी या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी. पाणी उकळून पिणं आणि स्वच्छ पाण्यासाठी आपण सगळ्यांनीच काळजी घ्यावी. या दोन गोष्टींचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करूया आणि JBS सिंड्रोमला अतिशय चांगल्या पद्धतीने हातभार करूया. असाच आजच्या या बैठकीचा आणि आपल्या सर्वांना बोलण्याचा उद्देश आहे. मला असं वाटतं की उद्यापासून पेशंटची संख्या सुद्धा कमी होईल. कारण पेशंटची संख्या कमी होण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जे काही निर्णय घ्यायला पाहिजे ते अतिशय गतीने घेतलेले आहेत. तात्काळ त्याच्याबद्दलच्या सूचनांनी उद्यापासून अंमलबजावणी होईल. सर्व नागरिकांच्या मध्ये आवश्यक असणारा अवेअरनेससाठी सुद्धा त्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने कॅम्प चालू आणि आता सुद्धा सन्माननीय आयुक्त पुणे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि दोन्ही आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे सीओ या सगळ्यांनी ज्या काही सूचना दिल्यात आमच्या डायरेक्टर आरोग्य यांच्याबरोबर त्या सगळ्यांचा अंमल राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने पाळतील आणि उद्यापासून याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फरक होईल. पेशंटची संख्या वाढणार नाही आणि आपण सगळेजण या अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या आजारावरती मानतो. आता दुसरी विनंती मला आपल्या माध्यमातून करायची आहे. बऱ्याच वेळा असं होतं की परवा सुद्धा कोरोनानंतरचा खालचा आजार जो होता या आजारामध्ये सुद्धा आपण सगळेजण वस्तुस्थिती बघून आपण सगळेजण पुढे जातो. या पेशंटच्या एकूण संख्येमध्ये वाढली की फक्त ती 80% पेशंट्स हे एकाच परिसरातले आहेत. तिथं जी विहीर आहे त्या विहिरीच्या परिसरातले तिथं काळजी घेतल्यानंतर बरेचसे पेशंट दुरुस्त होऊन जातील. पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष या आजाराचे पेशंट्स आहेत ते दुरुस्त होत आहेत. आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून हे काम करतोय. पूर्वीच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ज्यावेळेला हा आजार महात्मा फुलेमध्ये नोटिफाय नव्हता त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी आग्रह करून पहिला मुख्यमंत्री सहायतामधून मदत मिळवून देत होतो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पेशंटच्या सगळ्या संख्या वाढल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातनं आज सुद्धा महात्मा फुलेमधून शेकडो लोकांना आपण मदत करतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या. त्यामुळे हा आजार फक्त पुण्यापुरता मर्यादित असं समजायची गरज नाही. प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर थोडासा या आजाराचा शिरकाव आपल्या शरीरात होतो. याला प्रतिकार शक्ती वाढवणं, स्वच्छ पाणी पिणं आणि पाणी उकळून पिणं हे अधिक चांगल्या पद्धतीचे 3 जे काय आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीचे उपाय आहेत ते करण्यासाठी आपण सगळेजण सर्व नागरिकांना विनंती करूया आणि या संपूर्ण JB सिंड्रोमच्या भीतीला दूर करूया. एक मिनिट
कशी पडणार आहे? प्रश्न असा आहे की आपण सगळेजण ज्या पद्धतीनं या सगळ्या आजारानंतर ज्या हॉस्पिटल्समध्ये जायला पाहिजे त्या सगळ्या हॉस्पिटलला जी पॅनल एक हॉस्पिटल आहे आमची विनंती आहे की तिथं आपण चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे, पेशंट्स फार मिळतात. आता सगळे मिळून अख्ख्या पुण्यामध्ये आपण 100 पेशंट्स होतो. त्यातली सुद्धा जे सिरियस किंवा थोडीशी आपली व्यक्तीवर असतील असे 16 पेशंट्स की जे आता सध्या सुद्धा दुरुस्त होईल. माझी विनंती अशी आहे की आपले पॅनलायझर असणारे हॉस्पिटल, आपले असणारे दोन्ही आरोग्याच्या योजना आज सुद्धा आम्ही सर्वांनी ज्या सूचना दिल्या, कलेक्टर महोदय असतील, आयुक्त महोदय असतील आणि आम्ही सगळे, त्या सगळ्यांच्या माध्यमातून पेशंटला अनावश्यक खर्च करायला लागणार नाही याच्याबद्दल आपण सर्व हॉस्पिटल्सना सूचना दिली. सर, ह्याच्यात क्वालिटी ऑफ वॉटर मध्ये प्रॉब्लेम आहे, लोकांमध्ये पॅनिक आहे. क्वालिटी ऑफ वॉटर बरोबर आहे का नाही फक्त तेवढंच सांगा. टँकरच्या बद्दल सुद्धा तुम्ही जी सूचना सांगितली ती अगदी बरोबर आहे. टँकर सुद्धा महानगरपालिकेच्या आमच्या विभागातल्या टीमनं त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉनिटरिंग खालीच केलं. कारण एका बाजूला आपण तिथल्या विहिरीचं बोलतोय, परंतु दुसऱ्या बाजूला टँकरवरती सुद्धा महानगरपालिकेच्या योग्य पद्धतीनं जी काय मॉनिटरिंग पाहिजे ती अतिशय स्ट्रॉंग होणं आवश्यक. दोन्ही गोष्टी पॅरलल अतिशय चांगल्या पद्धतीने मॉनिटर करणं गरजेचं आहे आणि तोच त्याचं सोल्युशन. पालिका म्हणते असं मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की एकूण पेशंटची संख्या जी आहे त्याच्यापैकी 80% पेशंट हे जर त्या विहिरीच्या परिसरात असतील तर आपण या फॅक्टवरती जाऊया की त्या विहिरीच्या एकूण सगळ्या दुरुस्तीपासून ते तिथल्या सगळ्या स्वच्छतेपासून तिथं जे टाकणारे क्लोरीन असेल किंवा सगळं आमचं एकूण काम असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने करणं अत्यंत आवश्यक आहे. ते करण्याबद्दलचा निर्णय आपण घेतला आणि आपण पुढे निघाला. खासगी हॉस्पिटल, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे हा राज्याचा आरोग्य विभाग. जर मग खासगी हॉस्पिटलला जाहीर करावं लागतं पुण्यामध्ये एवढे पेशंट झाले त्याच्यातले एवढे व्हेंटिलेटरवर आहे तर मग आपल्या प्रशासनाला हे का कळतं? जर तुमच्याकडे तो रिपोर्ट आला नाही आला नेमकं प्रॉब्लेम कुठे झाला? प्रॉब्लेम कुठे झाला असं नाही. पेशंटची संख्या वाढल्यानंतर याच खासगी हॉस्पिटल्सने आमच्या यंत्रणेला सूचना दिल्या, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या, त्याप्रमाणे आपण पुढे निघालो. कालच ससूनमध्ये एकूण 18 मला वाटतं 18 पेशंट्स आपण वाढलेले दिसते त्याच्या दिवसात. याचा अर्थ काय की एका दिवसात ते वाढलेले अगोदरपासून अडचणीत असणारे पेशंट्स त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आणलं. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे त्या सगळ्यांची माहिती दिली. एका दिवसात नाही तर अगोदर असणारे सुद्धा त्यांच्याकडे जे पेशंट होते त्या सगळ्यांची नोंद आमच्याकडे त्यांनी दिली. त्यामुळे एका दिवसात 18 पेशंट वाढले असतात. महानगरपालिकेच्या एकूण हद्दवाढीनंतर या नवीन गावं जी आपल्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत या समाविष्ट झालेल्या सगळ्या गावांमध्ये अजून सुद्धा WTPची प्लॅन झालेली नाही. कदाचित हा एक त्यामुळे सुद्धा हा झालेला आजार असेल. आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि काळजी घेऊन त्याच्यावर ते उपाययोजना कराव्या लागतील. पेशंटची संख्या वाढलेली नाही, पेशंट्स कंट्रोलमध्ये आहेत आणि उरलेल्या सगळ्या पेशंट्सना किंवा भविष्यात सुद्धा हा उपाय आजार होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याबद्दल आपण सगळ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत कॉर्पोरेशन आपत्कालीन परिस्थितीत जी मुवमेंट करायला पाहिजे ती स्टार्टिंगला ती केलेली नव्हती. आताही इंजेक्शनचं ऑलरेडी ससून आणि या सगळ्यांनी तयारी केल्यानंतर महापालिकेने डिक्लेअर केलं की आम्ही खाटा ठेवतो आणि हे ठेवतो. आताही तुम्ही ही चौकशी केली का की महापालिकेकडे व्हेंटिलेटर्स आणि आहेत का? कारण बरेच पेशंट व्हेंटिलेटरवर पण जाऊ शकतात. यालाच धरून की आयसीयूची किती उपलब्धता आहे आपल्याकडे दोन्ही हॉस्पिटल. माझी विनंती आपल्याला सगळ्यांना अशी आहे की आयसीयू मध्ये इतके पेशंट जाणारच नाही ही जबाबदारी पहिला आमची आहे. हा एकूण आजार आणि त्याच्यावरती उपाययोजना याच्यामध्ये जी काय आपण सगळ्यांनी म्हणून काम केलं तर अजिबात इथून पेशंट्सच वाढणार नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने आपण काम करतो. माझी विनंती
आता सस्पेक्टेड जे पेशंट्स आहेत त्याच्याबद्दल तिथल्या सगळ्या हॉस्पिटलची सगळी मॅनेजमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून आहे. आवश्यक त्या सगळ्या इंजेक्शन्स आणि त्यांना सगळ्या वैद्यकीय सेवा देत आहे. आणि मला असं वाटतं की आता फक्त 16 पेशंट्स जे आहेत ते थोडी काळजीचे आहेत. बाकी सगळे पेशंट तरी अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला डिस्चार्ज करता येतील अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये सुधारणा होते. महानगरपालिकेच्या यंत्रणेने ही सगळी यंत्रणा उभा केलेली आहे. उद्यापासून या सगळ्या गोष्टींवरती अधिक गतीने काम करायला आपल्याला सर्वांना दिसेल. टोटल रिकवर्ड किती आहे? 101 पैकी टोटल रिकवर्ड पेशंट्स हू हॅव बीन डिस्चार्ज अँड सेंट होम ते किती आहेत? या 111 पैकी आता 17 पेशंट जे आहेत ते फक्त भेटी आहेत. बाकी सगळे पेशंट्स आता नॉर्मल आहेत आणि काही त्यातले डिस्चार्ज आहेत. किती डिस्चार्ज झालं सर? डिस्चार्ज किती झाले? आज सकाळी 7 लोक त्यातले डिस्चार्ज. आजच्या दिवसातली 7 लोक डिस्चार्ज. सर सिटीमध्ये 111 या प्रकारचे पेशंट येतात, त्याच्यातला एक व्यक्तीचा माझी मृत्यू तुम्हाला विनंती आणखी अशी आहे की फक्त 111 सिटीमध्ये नाही, नाही ओव्हरऑल सिटीवरून सुद्धा बाहेरचे लोक जे ससूनला आले, जे मंगेशकर हॉस्पिटल आले, सेवापूरला आले किंवा अन्य ठिकाणी आले, म्हणजे पेशंट हे सर्वत्र आहे. ऑल ओव्हर याच्यात सर्वत्र पेशंट्स आहेत. प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर येणारे पेशंट्स आहेत. पार्ट फर्स्ट इतकाच आहे की त्यातल्या त्यात ते जे काही त्या डिग्रीच्या जवळचे लोक आहेत ते 80% आपल्या सर्वांसाठी तो काळजीचा आणि उपाययोजना करण्याचा विषय आहे. पण सर त्याच्यामध्ये आपण काही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणार आहे का कोणावरती कारवाई की ज्यांनी त्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये त्यांनी जिथे हायगाय केली आणि 80% त्या भागातून आले, एक व्यक्तीचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे, पुढच्या उपाययोजना प्रिकॉशनरी मेजर तर आहेत, पण काय आपण त्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एका बाजूला इथं उपाययोजना करणं आणि जबाबदारी निश्चित करणं या गोष्टी कराव्याच लागतील. पण त्याचबरोबर भविष्यात महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीनं पाण्याचे जे स्रोत आहेत, पिण्याचं पाणी हा आजाराचा मुख्य कारण विषय असल्यामुळं राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून एक SOP आम्हाला करावी लागेल की ज्या संबंधित यंत्रणा महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील यांच्याबरोबर सुद्धा राईट मॉनिटरिंग करणं आणि याच्याबद्दल अतिशय काळजीपूर्वक अत्यावश्यक सेवेसारखं या सगळ्या गोष्टींवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं पिण्याचं पाणी स्वच्छ देणे यासाठी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल आणि पुढच्या 8-15 दिवसात याचे रिझल्ट आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात दिसतील. इंडस्ट्रीला त्यांनी घाण पाणी सोडलेलं आहे, दूषित पाणी सोडलं, त्यामुळे शहरावरती परिणाम होतो. निश्चितपणानं या अशा पद्धतीच्या दूषित पाण्याचा परिणाम शहरावरती, माणसाच्या आरोग्यावरती होतोच होतो. फक्त याच्याबद्दलची क्लिअर गाईडलाईन्स आपण करून ज्यावेळेला राईट मॉनिटरिंग त्याच्यावरती करू आणि त्या सगळ्या गोष्टींची आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सांगू, तेव्हा आपोआप या सगळ्या गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीने चाप असणार आणि तो आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी आजच्या बैठकीनंतर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सगळीकडे पेशंट आढळणार. महाराष्ट्रात देशात GBS सिंड्रोम हा सगळीकडे आढळणारा आजार आहे. माझी तुम्हाला विनंती अशी आहे, प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या प्रत्येक पेशंटला सुद्धा GBS सिंड्रोम हा आजार होतोय, फक्त तो दुरुस्त होतोय. पुणे शहरातल्या या विशिष्ट भागामध्ये एका विहिरीमध्ये झालेल्या प्रदूषणामुळे आपल्याला या पेशंटची संख्या जास्त वाढते. त्याच्याबद्दलची उपाययोजना अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याची बैठकीमध्ये जो निर्णय घेतला, प्रत्यक्ष आम्ही पेशंटची आणि स्पॉट व्हिजिट केली, त्यातून आम्हाला सगळं गांभीर्य लक्षात आलं. त्याच्यातून महाराष्ट्रातल्या सगळीकडे सुद्धा पाण्याचं जे काही अशा पद्धतीने दूषित पाणी आपल्या लोकांकडून पोहोचू नये यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियम करू, कायदे करू आणि अतिशय कडक त्याची अंमलबजावणी. गावं महापालिकेत समाविष्ट झाली, मात्र महापालिकेला आत्ता पाणी स्वच्छ करण्याची वेळ येते. 2 वर्ष झाली आमच्याकडे महापालिका लक्ष देत नाही अशी तक्रारी त्या गावातली लोक करतात. खरंच अशी परिस्थिती तुम्ही आढावा घेतलाय का? एखादी महानगरपालिकेमध्ये नवीन गावं समाविष्ट झाल्यानंतर बरेचसे प्रश्न तिथं असतात 2-2 वर्ष आणि त्या सगळ्या प्रश्नांची सामोरं जात असताना थोडीशी प्रशासनाची सुद्धा अडचण होते. परंतु त्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन अजून खूप चांगल्या पद्धतीने वेगवान पद्धतीने या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत. दुर्दैवानं काही ठिकाणी त्याला उशीर झाला, पण असा उशीर होऊन चालणार नाही.
योग्य उपाययोजना वेळेत करणं गरजेचं आहे. आजच्या प्रकरणातून सुद्धा पुणे महानगरपालिकेला निश्चितपणे समाविष्ट व्हायला जशी आली तसं लगेच कर सुरू झाला. त्यांनी पाण्याचा कर भरायला सुरुवात केला. शुद्ध पाण्याचा कर भरतात नागरिक आणि मग त्यांना शुद्ध पाणी चिकनगुन्या असेल कुठलाही व्हायरस आधी पुण्यातच होतो. HIV हे तर प्लीज लक्ष पुण्यात सर कर घ्यायला इतकी तत्परता जेवढी महापालिका दाखवते तर तेवढी सुविधा पुरवायला ती तत्परता का दाखवली जाते? तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तिथल्या टाक्या आणि विहिरी जोवर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या होत्या किंवा त्यांच्या ताब्यात होत्या तोवर 15 दिवसांनी महिन्यांनी त्याची स्वच्छता केली जायची आणि महापालिकेकडे आल्यापासून अजिबात लक्ष दिलं जात नाही आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा तसाच्या तसा सुरू आहे. तर फक्त कर घ्यायचा पण सुविधा द्यायच्या नाहीत हा प्रश्न कधी सुटणार? कर घ्यायचा आणि सुविधा द्यायची नाही तसं होणार नाही. शेवटी महानगरपालिका असेल किंवा कुठली आस्थापना असेल ती लोकांच्या सेवेसाठी असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती किंवा दिरंगाई झाली असेल तर त्याच्याबद्दल मोस्टली आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. उपाययोजनांचं स्वागतच आहे पण जिथे कुठे चूक झालेली आहे तर तिथं कडक कारवाई करणं गरजेचं होणार निश्चित. मी साधा सोपा फंडा सांगितला आहे. आपल्या घरी आपल्या लहानपणी सुद्धा आपली आजी आपल्याला सांगायची की पाणी उकळून प्या. याच्यापेक्षा आरोग्यमंत्री म्हणून मी फार काय सांगायला पाहिजे असं नाही. पहिला म्हणजे पाणी उकळून प्या. काय फर्स्ट प्रतिकार शक्ती वाढवा. दुसरा ऑप्शन आणि तिसरा स्वच्छ पाणी पिण्यासाठी आग्रह करा. सगळीकडे एवढ्या 3 गोष्टींची काळजी आपण सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावी. बस सर या सगळ्यामध्ये 21 असे पेशंट आहेत जे 15 वर्षाच्या आतले. या 15 वर्षाच्या आतल्या पेशंटसाठी वेगळी काही लहान मुलांसाठी उपाययोजना करणं गरजेचं वाटतंय. आपण आता जे काही एकूण आजाराचं जर गांभीर्य बघितलं तर प्रतिकार शक्ती कमी असेल तिथं हा आजार जास्त क्षेत्र होतो. विशेषतः लहान मुलं आणि गरोदर स्त्रिया या दोन्हीला सुद्धा याचा धोका जास्त होतो. त्यामुळे साहजिकच या दोन्हीला आपण खूप कॉन्सन्ट्रेट करून पहिल्यांदा मगापासून जे आपण सगळं सांगतोय त्या सगळ्या इंजेक्शन्स असतील, पेटी असतील, आपल्याकडचे हॉस्पिटल्स असतील यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. हॉस्पिटल्स, बेड सगळ्या गोष्टींच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या असल्यामुळं आपण ही पेशंटच्या साठी काळजी घेण्याचं काम एका बाजूला करतोय. पण मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी जर योग्य नियोजन केलं तर पेशंटची संख्या वाढणारच नाही. अशा पद्धतीचं काम आपण करावं लागेल ते होईल. आपण जागे जातो आयसीयू तिथं तातडीमध्ये बेड्स तयार केले वगैरे त्या परिसरामध्ये आपल्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी की कमला निर्मिती तिथे हॉस्पिटल व्हावं. त्याचं कसं 2.5 एकराचं आरक्षण पण होतं तर तिकडं काही वेगळंच झालेलं आहे. अशा वेळी आयुष्यात तुम्ही आधीच काय हॉस्पिटल तिथे वेगळ्या नव्याने उभा करता येईल का कमला निर्मिती हा एक विषय महत्वाचा आहे. नवीन शहरीकरण झाल्यानंतर तिथं असणाऱ्या वैद्यकीय सेवा सुद्धा द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्या अनुषंगाने जो निर्णय घ्यायला पाहिजे तो महानगरपालिकेच्या वतीने घेण्यासाठी आपण सूचना काम माझी विनंती अशी आहे की एकूण पेशंट्स किती, एकूण पेशंट्स किती, लागणारे इंजेक्शन्स किती आणि ब्लॅक मार्केटिंग कुठं. माझी तुम्हाला विनंती आहे ब्लॅक मार्केटिंग करणारा कुठलाही एक व्यक्ती असेल तर त्याला अजिबात आपण काही करणार नाही. कुठलेही हॉस्पिटल जर अतिरिक्त दर आकारत असेल तर अजिबात आपण काही करणार नाही. कारण शेवटी ही सार्वजनिक लोकांच्यासाठीच्या सुविधा आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जर कोण चुकीचं काम करत असेल तर फक्त निदर्शनास समजून द्या. बाकी आपण पूर्ण कॅपिंगसाठी ऑलरेडी आज सूचना दिलेल्या आहेत. ज्या हॉस्पिटल्सना आज स्वतः पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही भेट केली त्यांना सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष घातल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना राईट रिलीफ मिळाला. आपण इथं सुद्धा तशा पद्धतीने देणार. सर लॉकडाऊन हॉस्पिटल जास्त बिल आकारले त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. फक्त त्या कागदपत्रे आणि नावापुरत्याच होत्या. तीच पद्धत परत याच प्रकरणात होणार आहे का की खरंच कारवाई होणार? माझी तुम्हाला अजून विनंती आहे पेशंट्स वाढूच द्यायचे नाही. तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम करायचं आहे ते पॉझिटिव्ह थिंकिंग करून पहिल्यांदा पेशंट्स वाढवणे त्यासाठी पुढे जाऊया. मला वाटतं आजच्या दिवसानंतर खात्रीपूर्वक मला पेशंटची
रिजल्ट दिसेल आप सुबह से यहाँ पर है, आपने अधिकारियों से बैठक की और इंस्पेक्शन भी किया, क्या कुछ हुआ आज की बैठक में और क्या निर्णय आपने लिए उसके बारे में हिंदी में जाकर देखिए। पूरे देश की नजर पुणे पे है इस वक्त। सर 84 रुपये केंद्राने आपण काढले, राज्याचे जे आरोग्य विभाग आहे त्यातली ती साफसफाई येण्यासाठी 700 कोटी रुपये टेंडर काढले. सत्याचं वादग्रस्त असल्या टेंडर कंपनीला तुम्ही टेंडर दिला. कुणी आरोग्य विभाग आता हा कुठे इथं विषय तुमचा हिंदी वाला हिंदी में बताइए तो पूरे देश की नजर है पुणे पर। कुठल्या टेंडरचा विषय महत्वाचा आहे. तुम्ही 84 रुपये दराने साफसफाईचं टेंडर काढताय, तिथे जागेचा दर नाही, प्रति स्क्वेअर फूट 84 रुपये. अशा पद्धतीनं जर काही चुकीच्या पद्धतीचं जर टेंडर निघालं असेल तर ते तात्काळ रद्द होईल आणि जर अशा पद्धतीचं काम करण्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांचा सहभाग असेल तर त्याच्याही पेक्षा ते टेंडर घेणाऱ्यापेक्षा टेंडर देणाऱ्यांच्यावर कारवाई होईल. हिंदीचा थोडासा सारे नेशनल राष्ट्रीय चैनल सब देख रहे हैं, लाइव चल रहा है, बताइए। जीबी सिंड्रोम आजार, ये जीबी सिंड्रोम के बारे में पुणे शहर में पेशेंट्स की बढ़ती हुई संख्या हम लोगों के लिए और आप लोगों के लिए भी बहुत समस्या हो रही थी. इसके लिए पुणे शहर के आज या आयुक्त कार्यालय पुणे कमिश्नर ऑफिस में हम लोगों ने यहाँ एक बैठक की है. इस बैठक में कलेक्टर, आयुक्त, जिला परिषद सीओ सभी लोगों ने मिलकर जिस तरह से कुछ निर्णय लिए हैं उस निर्णय के कारण जीवीएस सिंड्रोम के जो पेशेंट्स हैं वो पेशेंट की संख्या पुणे में नहीं बढ़े, इसलिए हम लोगों ने अच्छी तरह से कुछ निर्णय लिए हैं. पुणे महानगर पालिका का जो एरिया है कि जहाँ का कुआं थोड़ा प्रदूषण उसमें है ऐसा हमारे शंका है, उसके लिए भी हम लोगों ने कुछ अच्छे निर्णय लिए हैं. उसके बाद उस पुणे महानगर पालिका में करीब 101 पेशेंट आज तक है, जिसमें से 80% जो पेशेंट्स है वो वही जो प्रदूषित कुआं है उसी एरिया से आते हैं. अभी हम लोगों ने कुछ उपाय योजना की है, उसके माध्यम से हम लोगों ने अच्छी तरह से उसमें सुधारना करने के लिए जो कुछ निर्णय लिए हैं उसका फायदा हो जाएगा और जीबी सिंड्रोम के सभी पेशेंट अच्छी तरह से. अब तक क्या आंकड़े क्या है, अपडेट्स क्या है, लेटेस्ट अपडेट्स? अभी तक पेशेंट जो थे पुणे शहर में वो 111 पेशेंट्स थे, जिसमें से 17 पेशेंट्स वेंटिलेटर पे थे, बाकी सब पेशेंट्स नॉर्मल है और जो वेंटिलेटर पे पेशेंट है वो भी दुरुस्त अच्छी तरह से हो. सर आपने कहा जो प्रदूषित पानी है क्या वही प्राइमरी वजह है जो ये आउटब्रेक हुआ है और नंबर से एक्चुअली जीबी सिंड्रोम जो आजार है वो बहुत मतलब पूरे महाराष्ट्र या देश में इसके पहले भी इसके पेशेंट बहुत सारे थे. हम लोगों की मन में जो शंका है कि ये अभी इसकी संख्या बढ़ेगी क्या, तो हम लोगों ने उपाय योजना अच्छी करने की जो हम लोगों ने अभी निर्णय लिया है उसका फायदा हो जाएगा. सर आपने जो जानकारी जो इलाज है वो एक इम्पोर्टेंट फैक्टर है. अभी तो 111 नंबर बता रहे हैं, इनका इलाज के लिए सरकार द्वारा क्या इंतजाम किया जा रहा है? सरकार के द्वारा महात्मा फुले आरोग्य योजना जो हमारी है उसमें 2 लाख रुपए तक का हम लोगों ने उसके लिए इंतजाम किया है. साथ ही साथ पुणे महानगर पालिका ने भी इसके लिए 1 लाख का जो पहला उनका पैकेज था वो बढ़ाया है और 2 लाख तक तो लोग उसके लिए उपाय योजना कर रहे हैं. हम लोगों की विनती यही है कि बस जो पैनलिस्ट हमारे जो हॉस्पिटल्स हैं पेशेंट्स उसी हॉस्पिटल में जाए ताकि उनको ज़्यादा दर उनके लिए नहीं आता. हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से मैं बस हम लोग बस इतना ही अपील करेंगे कि अभी जो काम चल रहा है उसमें आप लोगों का सहायता हो. चलो थैंक यू. 111 पेशेंट्स है आज सुबह पेशेंट वाढत नाही. आज तर दिवसभरात 1 आहे 17. चला सगळ्यांचे आभार. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पण पॉझिटिव्ह करत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.